अजित पवारांच्या विमान अपघाताला 3 महिने पूर्ण झालेत। काल त्यांच्या पत्नी आणि सध्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पहिल्यांदाच अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत शंका व्यक्त केली आहे। दादांच्या विमान अपघाताबाबत माझ्याही मनात शंका आहे असं सुनेत्रा पवार म्हणाले। बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची वेळ संपताना सभा पार पडलेली आहे आणि सभेत बोलताना सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित केली आहे। दादांच्या अपघाताबाबतच्या सर्व शंकांचं निरसन व्हायला हवं अशी मागणी सुनेत्रा पवारांनी बोलून दाखवली आहे। यावेळी मुख्यमंत्री फडणवीसही मंचावर उपस्थित होते। सुनेत्रा पवारांनी केलेल्या मागणीवर फडणवीसांनी उत्तर दिले। अपघाताचं सत्य बाहेर आल्याशिवाय शांत बसणार नाही असं फडणवीस म्हणाले। आदरणीय दादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत। त्या तुमच्या मनात आहेत, तशाच माझ्याही मनात आहेत। या शंकांचं नक्कीच निरसन झालं पाहिजे। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे, पण या दुर्घटनेबाबतचे सत्य मात्र स्पष्टपणे समोर आलंच पाहिजे। काही चुकीचं आढळल्यास दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, हीच तुमच्यासारखीच माझी सुद्धा ठाम भूमिका आहे। दादांबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये संवेदना आहे, प्रेम आहे आणि विशेषतः ज्याचा वहिनींनी उल्लेख केला, दादांचा ज्या प्रकारे अपघात झाला त्यातनं प्रत्येकाला मनातनं असं वाटतं की या अपघाताचं सत्य काय आहे हे बाहेर आलं पाहिजे। मी सभागृहातही सांगितलं, आज देखील या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे सगळं सत्य बाहेर येत नाही आम्ही कोणीही शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही। हे सत्य आम्ही बाहेर आणल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.